أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما خلقنا السماء والأرض وما بينهما لاعبين. لو أردنا أن نتخذ لهوا لاتخذناه من لدنا إن كنا فاعلين. بل نقذف بالحق على الباطل فيدمغه فإذا هو زاهق ولكم الويل مما تصفون. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وصحبه أجمعين. أما بعد. ये जानो फुल्ली जो कोणती आहे तो काल तिलावत करून गेली होती. त्याच्या भीतर अल्लाह ताला आपली सुन्नत ही आपलो कानून ही आपलं दुनिया भीतर एक तरीका सांगलो होतो की जी कोणती कौमो अल्लाहची नबियाची जपणी ऐकी नाहीत, अल्लाह सरी बगावतो करतात, तरी त्यांना चान्स देतात. त्याच्या मग अल्लाह ताला त्यांच्या ऊपर आपलो अजाब नाजिल करता. अजाब आयला मग दुनियाची कोणती चीज त्यांना भरोसा नाही. इत्ता जे कोणती आहे तो तिलावत करून गेली ते ह्याच्या भीतर अल्लाह ताला त्याचं मकसद सांगता, खिकापणीशी करता. फरमावता अल्लाह ताला वमा खलक़ना अस्समाअ वल अर्द वमा बैनहुमा लाइबीन. आम्ही आसमान आणि जमीन आणि जे दोघा दरम्यान जे કેટલી ચીજો હશે बेकार खिलवाड़ सबब पैदा नहीं केल्ले नोय. लव अरदना अन नत्तखिद लहवन लत्तखذनाहु मिन लदुन्ना इन कुन्ना फाइलिन. अगर आमका काही तफरी सबब करूचे कच होते तरी आपल्या तर्फीन आपल्याकडे करते आम्ही, अगर आमका करूचे राहते. बल नक़दिफु बिलहक़ अला अलबातिल. बल्कि तुमचं उसूल हो की आम्ही हकचे हिजन बातिल दाखवतात. फयदमगहु आणि त्याका बर्बाद करतात. फैदा हुवा ज़ाहिक तरी तो बिलकुल ख़त्म जाता, मिटून होता. वलकुमुल वैलु मिम्मा तसिफून. जे काही तुम्ही बलते वाटे त्याची तुमच्या ऊपर बर्बादी नाजिल जातली. हिंगा अल्लाह ताला एक उसूल सांगलो. ही सगळी दुनिया सिस्टम जेकटलो चालते असे पुढे को सांगून गेली ते चीज की दुनियाची जे કેટલી मखलूक वाटे एक थोडे पर्सेंट त्यांको काय जन मतलब अल्लाह करता, थोडे पर्सेंट सोडून बाकी समूह एक कबूल करतात की दुनिया केल्लो अल्लाह वाला. आसमान केल्लो, जमीन केल्लो. आसमान जमीनने दरम्यान जे કેટલી चीजो असे, उडे असे, झाडे असे, दरियो असे, न्हंयो असे, એટલી सुगड सिस्टम अल्लाह तर्फीन पैदा करून गेला. इंसान अशरफुल मखलूक़ात, इतनी मुअज़्ज़ज़ मखलूक, इसी का दूसरे जानवर, ये सब चीज़ों एक पैदा कर लो अल्लाह वो ये सब मानता. लेकिन ठेका पैदा कर लो ये जो कुछ में गौर करना. ये अल्लाह ताला सांगता है. मिसाल एक माणूस एक बिल्डिंग बांधता, ये घर बांधता, बेकार कोणी बांधे नाही ना. अशी सगळे घर बांधलो, सगळे फर्निचर आणलो, हे केलो ते केलो, सवच केलं, लाखों रुपये त्याच्यावर खर्चलो. एका चढवे येऊन खेळते राहो, फाटवो फोडो, हे कामाचं बघून मी घर बांधे नाही. बल्कि घर बांधतात ते एक मकसद राहतं ते पडते. इसी का अल्लाह ताला सांगता एदी उडली दुनिया, आसमान दौडलो, एदी उडली जमीन, हे दोघा दरम्यान એટલો મખલૂક अल्लाह ताला कैलाटे असमो सके ना. पानी, हवा, घोड़े, झाड़े, पंछे, जानवर, परिंदे, चरिंदे, कीड़े, ही एटलो से इंतजाम देखो तो अल्लाह कैलाटे का खाली बेकार खेल लो, तमाशा सब खेल लो, खेलू सब खेल लो की तुम्ही हिंगा या आपली मनमानी जिंदगी गुजरवा. कोणी काही पुस्तले नाही त्याच्यामुळे वसा खतम झाले. एदी ओढली चीज एटली बेकार कामासब पैदा करू शकता. एक इंसान एक घर बेकार कामासब पैदा करू सके ना, बेफायदा पैदा करू सके ना. तरी का अल्लाह ताला एदी ओढली दुनिया अक्का चीजो असे अजून दुनिया 10%, 10% को त्याची पिंगा पाऊस करला. એટલી સચ્ચીનો અલ્લાહ તાલા સગળ્યાને पैदा केलो. એટલું તેજ ઉપર हे असे काका चीजो असे मी अजमवू शकणार ही
खैलात होता म्हणजे की इशीच अल्लाह पैदा केलो गाया मौज मस्ती करा कोणी पुसतेल्या नाही मनमानी जिंदगी गुजरावा कामाने ते खाया कामाने ते पिया कोणा म्हणजे त्यांची जरी तुम्ही राहाया कोणाची म्हणे त्यांची इबादत करा किसी महिने तशी तुम्ही आपलं कारोबार करा घरबार किसी महिने ती सलवा हे कामाचं अल्लाह पैदा करतलो एक इंसान आपले भारत हे आजमावू शकणार की कोणती चीज तू बेकार करता तरी एदोडलो अल्लाह जे कोण अमका समा पैदा केलो अमका अक्कल दिलो अमका दिमाग दिलो तो अल्लाह हे सगळं बेकार पैदा करू शकता करू शकेना एक तिचे पटरोडलं मकसद आहे इतली सुगड जमीन आसमान करू हे जे पटर एक मकसद आहे अमका बसवच्या भितर एक मकसद आहे की आम्ही हिंगा राहो अल्लाह ताला सांगले मुताबिक ही दुनिया भितर रावकास हमेशा हिंगा रावचे नाही हिंगा आमका अल्लाह धरवतलो કેટલી मुदत आम्ही हिंगा रावची असे अल्लाह धरवतलो आमचं हिंगा इम्तिहान घेतलो की आम्ही किशी दुनिया भितर राहतात लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला तुमचं अल्लाह इम्तिहान घेता हिंगा कोण सुक्कड अमल करता का सुक्कड बोलला अल्लाह सांगले तरीका मुताबिक कोण जिंदगी गुजरवता हे अल्लाह ताला आमचं इम्तिहान घेण्याचं ही दुनिया भितर आमका फटवलो आणि ही दुनिया केलो आणि दुनियाचं सगळं निजाम अल्लाह केलो फौसे मेला मग अल्लाह पुस्तलो आमका एक माणूस कोण्या बिल्डिंग मारून देता की हिंगा तू हेजे भितर आपलं कारोबार कर लाखो रुपये तेका देता लाखो रुपयाची बिल्डिंग बांधता इशी सोड नाही तो कारोबार करू गेला पुस्ता बी त्याच्या मागे एक वर्षामान हिसाब घेता का गेलो वा मी दिल्ली थोडाचे का झाले बिल्डिंगेचो का फायदा उचललो तो सोबत हिसाब घेता तरी का अल्लाह ताला इदुळी दुनिया करून इशी बेकार सोडतो आमका नाही कुठलं मकसद असे ते अल्लाह हिंगा सांगता वमा खलकना समा वल अर्द खलकना बलन आम्ही पैदा केले समा बलन आसमान अर्ज बलन जमीन वमा बैनहुमा बलन आसमान आणि जमिनीचे दरमल्ली कितलो चिजो असे सव्वस चिजो आहेत ते भितर लाइबीन बलन बेकार लाइब बलन खेळ तमाशा जे कोणते चिजोचं काय मकसद राहणार बेमकसद तर अल्लाह ताला बोलता की आम्ही आसमान आणि जमीन आणि तेजे दरमल्ली जे કેટલી ચીજો હશે બેકાર બેમકસદ पैदा केलेला लव अरदना अन नत्तखिद लहवन लहव बल्ला बेकार चीज जे कोणते चीजेचा कोणतो फायदा नाही टाइम पास करूच्या माणूस जे कोणते काम करतात ते का लहव बोलतात अगर इसी का इत्तखिद बोला करूचे बोलता अल्लाह ताला लव अरदना अगर आम्ही तफरी सबब काही चीज करू चाहते लत्तखदना मिल्लदुन्ना बोला आपल्याकडची चिजाभितर करते आम्ही आसमानाभितर दुनियाची चिजो असे अल्लाह ताला का त्याची ही अशी कोणी हजमवू शकणार नाही ही दुनिया करते का जरूर तोडले आपल्याकडेच काही चिजो करतो ती अगद अल्लाह ताला तफरी करतो ही दोडली दुनिया करूचे एटलो इंसान हाजे भितर बसवचे हेजे सबब एटलो वसाईल करूचे आम्ही हजमवू शकणार नाही ते बोलता अल्लाह ताला बेकार करूचे होते तरी हिंगे का करतो आसमाना ऊपर का तेरो काही इंतजाम करतो तेच बोलता अल्लाह ताला के लव अरदना अन नत्तखिद लहवन लत्तखदनाहु मिन लदुन्ना अगर हमका कहीं इसलिए लहव लाइब खेल तफरी बेमकसद इसलिए चीज़ों करूची गल होते तरी आपल्या तर्फे आम्ही तिघा कस करते आसमाना ऊपर कस करते ये दोडली दुनिया करूची जरूरत नव्हती इन कुन्ना फाइलिन अगर हमका करूचे होते तरी त्याच्या मग अल्लाह ताला सांगता मकसद असल का अल्लाह सांगता असल मकसद का अल्लाह ताला हिंगा सम्मा पैदा केला तोगडी माणसे हाक ऊपर वाटत तोगडी माणसे नाहक वाटत तोगडी माणसे अल्लाची मर्जीचे मुताबिक अल्लाह सांगले कानूनचे मुताबिक त्याका फॉलो करून नबी जे काही सांगला हा त्याचे मुताबिक चालते वाटत तोगडी माणसे अल्लाह आठव विसरला नबी आठव विसरला आपली मनमानी करते वाटत आणि तेन वलखा जे कोण मनमानी करतात आम तौरावर त्यांच्या हातात एवढं पॉवर राहतं सोर्सेस त्यांच्या हातात राहतात असबाब वसाईल सर्वच त्यांच्याकडे राहतात त्याने म्हणतात आम्ही की सबनी म्हणून अल्लाह मध्ये इशेशन नोय मी आजमवता आजमवून झाला मग जे कोणतो हाक राहता जे कोणतो हाक आम्ही दबवते वाटत दुनिया भितर दुनियाची ताकद हाक जे कोणते असतात अल्लाह मानतली माणसे शर्यती मानतली माणसे यांका दबवची कोशिश करता आम्ही बोलते वाटत आपले बोले अल्लाह सांगू जाता की हे तुम्ही जे कोणा दबाव बोलतात हे दबूचे नाही हे उघडू आहे कित्ता जर दबतले जे कित्ता जर अल्लाह सांगल्ली चिजा मुताबिक तुम्ही सांगूचे नाही दबू शकतात जे कित्ता त्यांना होश येतलो अरे आम्ही का करू लागला अल्लाची जपणी नबी सांगली जपणी ऐकून तेजे मुताबिक जिंदगी गुजरून सुरू करतले तर अल्लाह त्या हिंका उपर करतलो तुमका दबवतलो हाक गालिब जाऊ आहे बातील दबू आहे
जे घडले शरीयतचे खिलाफ करता सवस बातील. अल्लाह आणि अल्लाहचे रसूल जे कोणती शरीयत आमची जम्मा केला तेजे मुताबिक जे कोण सांगता ते हक. हे अल्लाह ताला सांगता हो हक भल्ली दबे नाही. बातील કેટલી તાકાત राहो यांची, કેટલી हुकूमतो राहो, કેટલો जोर राहो, अल्लाह एक ने एक भी दबवता कसं. जे घेतात सही माणसे सही ह्याच्या उपर येतात. अल्लाहचे सांगितलेल्या कानूनचे मुताबिक जे किंवा सारू सुरू करतात अल्लाह खुद बखुद ते का गालिब करता. आम्ही सगळी तारीख आमची गवाह, कुरान गवाह से, हदीस गवाह, तारीख गवाह से. इतना को हमें अपने दुरीन पढ़ते वाटे ये सब चीज़ों अल्लाह ही जब तेरे को कमज़ोर ईमान तर को अल्लाह ताला हमका दाखड़ते वाटे के हमें सगळ्या चीज़ों झूठे नोय इतना को हमें तीस करू सकता बगैर वसाइल से हमें करू सकता. ते अल्लाह सांगता बल नक्सिफु बिल हक़्क़ि अलल बातिल. हिंगा जगत हक़ आणि बातिल असे सही आणि गलत असे ही हमेशा रोची चीज नोय बल्कि कज़ा फयक रसूलुल्लाह सल्लल्लाहु कोचे मारूचे आम्ही हक बातिल ऊपर दिन मारतात घे आणि हक जे कोणते असे ते का बातिल ऊपर गालिब करते आम्ही. बातिल भलन गलत चीज हो शरीयतच्या खिलाफ चीज हो एका हक जे कोणते ते सही चीज एका आम्ही गलत चीजा ऊपर गालिब करते फयदमगु दमग यदमगु बोला इसी मारूचे की माणसाच्या दिमागावर असर पडूचे बर्बाद करूचे बोलते आम्ही ते का त्याच्या मग बर्बाद करतात. बातिल जे कोणते असे गलत चीज असे आम्ही ते का बर्बाद करतात. फैदा हुआ जाह का बना ख़त्म नव्हते मिटूचे तो अचानक मिटता. जा अल हक़ व ज़हक़ अल बातिल. अल्लाह खुद सांगते हक आयलो बातिल खत्म झालो. बातिल ठेका असे हक नाही बनो. हक येता सर बातिल खुद बखुद त्याच्या सामने झुकता. आम्ही पलते वाटत येतात दोन्ही. पहिल्या जराशी आमका हे जात होते कशी जाता कपडे ताल्ला आमचे कमजोर इमानवर असता दाखडते वाटत रिझल्टली आमका की बातिल झुकता नाही. इन्नल बातिल काना ज़हूक़ा. अल्लाह बोलता बातिल खत्म जाऊ का जायलो मिटू का जायलो लेकिन जे की त्याच्या सामने हक राहूचे ना तो गौजी घालते राहतो. अल्लाह त्याला तेच बोलता फयदमगहु हक घेऊन आम्ही बातिल ऊपर दबवतात बातिल खत्म जातात. बातिल खत्म जाऊ का जायलो वलकुमुल वैलु मिम्मा तसिफून. जे काय तुम्ही बोलते वाटत नाका झाले अल्लाह सिलसिलात नबिया सिलसिलात मुसलमाना सिलसिलात जे काही प्रॉपगंडे करते वाटत उलटे पलटे जपते वाटत त्यांना दबवच्या सबब नाका झाले त्यांच्यावर तोहमतो लागते वाटत अल्लाहचं मजाक उडवतात शरीयतचं मजाक उडवतात नबियाचं मजाक उडवतात. ही सव्वस की जो अल्लाह ताला बोलता ही सव्वस तुम्ही आपले सबब आपली बर्बादीचं सामान करते वाटत वैल बलन बर्बादी हे जे तुमका बर्बाद करून होते तुम्ही आपलं आपण बर्बाद करते दुसरी चीज़ येऊची जरूरत नाही आपलं आपण तुम्ही बर्बाद करते वाटत. बहरहाल ये आयात भीतर अल्लाह ताला आपलं कानून सकलो की दुनिया जगन तो पैदा केलाटे ಒಳ್ಳೆ मकसद सब पैदा केलाटे ते मकसद पर राहतले अल्लाह ताला दुनिया पर गालिब करतलो तो मकसद सोडतले अल्लाह ताला दबवतलो आणि त्यांना दुनिया देऊन काढून निकी मंचाडतलो. अल्लाह ताला सही वल खजार नसीब करून सही मकसद के मुताबिक हम का जिंदगी गुजारने की तौफीक दो. आमीन. व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल